तसं लहानपणापासून बघायला गेलं तर मी 3री-4थीत होतो तेव्हापासूनच काम करायचो. म्हणजे आधी मी गार्डन समोर फुगे वगैरे विकायचो. म्हणजे असे भरपूर धंदे केले ना. नवरात्रीला दांड्या विकायचो, दिवाळीला झाडू वगैरे विकायचो. म्हणजे असे भरपूर ते खेळणे वगैरे असतात कटलरी टाईप ते विकायचो गार्डनचं. त्यानंतर 2017ला वडील वारल्यानंतर मग पूर्ण असं सगळंच फ्लॉप झालं ना, थांबून गेलं सगळं. हां, म्हणजे असं की फार घरात राशन गेलं. मग 2017 पासून 2019 पर्यंत कमीत कमी महिन्याला म्हणजे दिवसाला 10 ते 12 ऑर्डर करायचो आम्ही. म्हणजे एका दिवसाला हां. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये हप्ते आम्ही जे आधी कमवलेल्या पैशांवर एक पण हप्ता चुकवला नव्हता. हप्ते म्हणजे कशाचे होते जास्त करून? गाडीचे हप्ते होते, त्यानंतर वस्तू भरपूर कॅमेरे होते, मोबाईल्स होते. मग लय वस्तू घेतलेल्या नवीन बारीक मुलगा. बरोबर. पैसे जसे जसे येतील तसे 17-18 वय होतं. समजा ही अकॅडमी टाकायच्या आधी ना कमीत कमी 150 ते 160 मुलं मी अशी स्वतः शिकवलेली आहेत माझ्या कामावरती. कारण आजकाल डेकोरेशन हा फक्त करायचंय म्हणून केलं जातं. नाही, आता ट्रेंड आहे, पुढच्याला दाखवण्यासाठी मला डेकोरेशन करायचंय. तेच झालंय आज. कारण का तर मी त्याच्या बर्थडेला गेलो होतो तिथं त्याच्या असं झालं. तेच आहे आजकालचं तेच. म्हणजे बघा हे आता जी अकॅडमी चालू आहे ना आपली, ती खरं बघायला गेलं तर असं पैशासाठी नाही चालू. बरोबर. म्हणजे कारण माझ्या ओरिजिनल मध्ये 3 कंपनी आहेत, त्यातनं भरपूर प्रॉफिट येतो मला. बरोबर. मग त्या दर महिन्याला ही अकॅडमीत रन करण्यासाठी मला कमीत कमी 1-1.5 लाख रुपये दुसऱ्या धंद्यात नाही टाकवलं. हे चंद्र वगैरे झाले, ट्रस्ट झाले, हे सेटअप बनवलेले झाले. हे ते बेबीच्या वेळेस यूज होतं तसं. तुम्ही स्वतः मॉडिफाय स्वतः बनवतात या वस्तू? हो, स्वतः. म्हणजे स्वतः मला पूर्ण वेल्डिंग पासून ते A to Z जेवढं काही लागतं सगळं येतं. बरोबर. एखादा माणूस जर पैसे देतो तर शिकताना इतकं शिकायला पाहिजे की पुढच्या 2-3 वर्षात त्याला असं वाटायचं नाही पाहिजे की अरे त्या दिवशी मला ते शिकवलं. लाईटांबद्दल आधी सांगा, हे सगळे स्वतःचे तुमचे? म्हणजे असं भरपूर आपलं गोडाऊन आहे 2 गुंठ्याचं वाडीला, त्यामध्ये भरपूर सगळं ठेवलेलं असतं. अजून याच्यापेक्षा जास्त तिकडे आहे भरपूर. म्हणजे प्रत्येक माझ्या इथे जो पहिल्या 2ऱ्या बॅचला शिकलेला मुलगा आहे ना, आज तो कमीत कमी 1-1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये महिन्याला कमवतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला मराठीत आहे कारण आज आपण महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवडमध्ये आलो आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कसं करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ते विकी दादांशिवाय दुसरं कोणी चांगलं शिकवू नाही शकणार. दादा नमस्ते. नमस्ते. तर मला तर ठीक आहे, म्हणजे आता आपण इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल आज बोलणार आहे, बट सगळ्यात पहिले तुम्ही या फील्डमध्ये कसे आला? म्हणजे आधीची जर्नी जर तुम्ही लहानपणापासून काय काय तर त्याबद्दल कसं सांगाल? तसं लहानपणापासून बघायला गेलं तर मी 3री-4थीत होतो तेव्हापासूनच काम करायचो. म्हणजे आधी मी गार्डन समोर फुगे वगैरे विकायचो. म्हणजे असे भरपूर धंदे केले नाही. बरोबर. काय काय केले तरी त्याच्यामध्ये? म्हणजे त्यामध्ये नवरात्रीला दांड्या विकायचो, दिवाळीला झाडू वगैरे विकायचो. म्हणजे असे भरपूर ते खेळणे वगैरे असतात कटलरी टाईप ते विकायचो गार्डन समोर. मग त्यानंतर फुगे वगैरे विकायचो. मग हळूहळू करत जम्पिंग जॅक असतात बघा ते, बरोबर, ते चालवायचो. त्यानंतर मग 2011च्या टायमाला पप्पांना एक ऑर्डर आली. म्हणजे असेच बोलून विकत घ्यायला जायचे पिंपरीमध्ये दुकानांमध्ये. मग तिथे एक ऑर्डर आली त्यांना की एक फोटोग्राफर होता, तो म्हणला मला डेकोरेशन करायचंय, करून देणार का तुम्ही? त्यावेळेस पप्पांना काही भरपूर येत नव्हतं. मग ते त्यांनी खरं सांगितलं फोटोग्राफरला की मी आजपर्यंत डेकोरेशन केलं नाही. पण तो फोटोग्राफर म्हणला की माझ्याकडे सगळे फोटो वगैरे आहेत आणि ती तारीख होती 6 डिसेंबर, त्यामुळं आंबेडकरांचं हे असल्यामुळे डेकोरेशनवाले त्यांना लवकर भेटत नव्हते. ओके, सगळे लोक आंबेडकरांच्या तिकडे हे असतील. बरोबर. 6 डिसेंबर. मग त्यामुळं काय झालं, मग ते म्हणले फोटोग्राफर की माझ्याकडे सगळे फोटो वगैरे आहेत, तुम्ही फोटो बघा, ॲज इट इज करायचा प्रयत्न करा, 50% जरी झालं तरी मी खुश होईल. मग त्या टाईप मध्ये अशी एक साध्या आधीच्या काळात बघा एक आर्च असायची. हो, यांनी त्याला सगळे असे फुगे आर्च असायची. त्यानंतर 2 कटआउट वगैरे रेंटने आणलेले. त्या टाईप मध्ये एक नॉर्मल डेकोरेशन करून दिलं 1800 रुपयाचं. मग त्यानंतर मग हळूहळू करून 1 महिन्यात 2-3 ऑर्डर, त्यानंतर 4-5 ऑर्डर. मग असंच करत करत 2017 पर्यंत नॉर्मली वडील होते तर बरोबर ऑर्डर चालायचे. बरोबर. म्हणजे महिन्यातून 5-6 ऑर्डर वगैरे. ऑर्डरचा धंदा म्हणजे डेकोरेशनचा असंच नॉर्मली एक साईड बिझनेस होता तो पण. त्या व्यतिरिक्त बाकी सगळे जे आधी सांगितलं ते सगळं करत होतो. पण त्यानंतर 2017ला वडील वारले माझे. मग वडील वारल्यानंतर मग आणि तुम्ही जेव्हा म्हणजे हे 2011 ते 17 जेव्हा तुम्ही हे ऑर्डर घेत होता तेव्हा फुगे विकायचा बिझनेस पण तुमचा चालू होता? सोबत म्हणजे बघा ना, महिन्यातून 5-6 ऑर्डरचा असायच्या. बरोबर. 5-6 ऑर्डरवर 3-4 हजाराच्या ऑर्डर असायच्या. त्या हिशोबाने घर. मग बाकीच्या वेळेस काय करायचं तर मग फुगे फुगे विकायचो किंवा ते जम्पिंग वगैरे असतात बघा, ट्रॅम्पोलिंग, मुलं खेळतात गार्डन समोर, ते चालवायचो. मग त्यानंतर 2017ला वडील वारल्यानंतर मग पूर्ण असं सगळंच फ्लॉप झालं ना, थांबून गेलं सगळं. म्हणजे असं की फार घरात राशन नाही, त्या टाईप मध्ये आलो. त्यानंतर मग अमोल धावरे म्हणून एक सर आहेत बिल्डर. मग त्यांनी सहज असंच एक बोलवलं भावाला आणि म्हणले माझ्या मुलाचा बर्थडे करणार का? मग ते तुम्हाला वैयक्तिक बोलले आता ना, म्हणजे आता वडील म्हणजे वडिलांची डेथ झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की
हे करायचंय, करून देणार का? म्हणजे तो माणूस एकदम मोठा, त्याला काही सांगा तो ओकेच म्हणणार. बिल्डर त्याला एक 17,000चं कोटेशन दिलं. मग त्यानंतर तो कोटेशन त्याने फक्त वाचलं आणि ओके म्हणला, जा म्हणला. मग त्यानंतर 2-3 दिवसांनी आम्हीच फोन केले की सर काय झालं ऑर्डरचं वगैरे. मग तो म्हणला हा डन आहे ना. मग ॲडव्हान्स वगैरे दिला त्याने 10,000 रुपये. मग त्यानंतर काम करायला म्हणजे असं मी एक 15-16 वर्षाचा होतो. त्यानंतर काम करायला माझे सगळे मित्र 8-10 मित्र माझ्यासोबत. पहिली सुरुवात मित्रांसोबत झाली. सुरुवात म्हणजे एंडिंग पर्यंत मित्र अजून पण माझ्यासोबत सगळे मित्र आहेत माझे. अरे वा. मग तशी झाली. त्यानंतर काय झालं, सगळं डेकोरेशन वगैरे केलं. त्यानंतर 17,000ची ऑर्डर होती. मग त्या सरांनी 20,000 रुपये दिले की खूप छान आवडलं, त्यामुळे एकदम छान डेकोरेशन केलं वगैरे. मग तिथून खरी सुरुवात झाली. बरोबर. मग 2017 पासून 2019 पर्यंत कमीत कमी महिन्याला म्हणजे दिवसाला 10 ते 12 ऑर्डर करायचो आम्ही. म्हणजे एका दिवसाला की काय टाइम पिरियड बोलले तुम्ही? 2017 पासून लॉकडाऊन पर्यंत 19-20 लॉकडाऊन. बरोबर. दिवसाला 10 ते 12 ऑर्डर करायचो कंटिन्यू. म्हणजे शॉप ओपनिंग पासून मोठ्या बर्थडे पर्यंत. म्हणजे नॉर्मली एक 18-19 हजाराच्या बर्थडे पर्यंत दिवसाला कमीत कमी मोठे जर ऑर्डर असेल तर जास्त मॅन पॉवर चालायची नाही का. अरे बापरे. मग त्यामुळे यामध्ये तुम्हाला मदत होती मित्रांची सगळे मित्र. मग 2019 पर्यंत A to Z सगळे मित्रच होते. कमीत कमी 12-13 मुलं मित्र होते. त्यानंतर म्हणजे असं जेव्हा 17 वर्षाचा होतो मी त्यावेळेस नाही म्हणलं तरी एक 11-12 मुलं कामाला होते आपल्याकडे. आणि त्याशिवाय मित्र पण होते. आणि म्हणजे तुमचं आता वय काय? आता माझं वय 22 आहे. अरे बापरे. 22 वय तुमचं आता. म्हणजे 2017ला तर तुम्ही म्हणजे काहीच वय नसेल तेव्हा, एक 16-17 वर्ष वय असेल फक्त. बरोबर. मग त्या हिशोबाने तसं चालायचं. मग लॉकडाऊन लागलं. त्यानंतर मग खरं चेहरा बदलला डेकोरेशनचा. कारण काय व्हायला लागलं, आधी ज्या 10 ऑर्डर येत होत्या आता लॉकडाऊन संपल्यानंतर 10च्या जागी एकच ऑर्डर यायला लागली. पण फरक असा झाला की जिथं त्या 10 ऑर्डरचं बजेट असायचं तेवढ्या बजेटचीच एक ऑर्डर असायची. मग आता 10 ऑर्डरला बरोबर मॅन पॉवर चालायची की 2 मुलं जावा ते करून काय छोटी 2-3-4 हजाराची ऑर्डर 2 जणात व्हायची. पण जिथं 1 लाख 1.5 लाखाची ऑर्डर असेल तिथं कमीत कमी 12-13 जण. त्यानंतर वेगळी बंगाली म्हणजे फुलांचं वगैरे काम करायला बंगाली, अशा टाईपमध्ये मटेरियल जास्त, ट्रान्सपोर्ट जास्त. मग तिथं धावपळ जास्त व्हायला लागली. पण त्यावेळेस काय व्हायला लागलं की तशा पण ऑर्डर दिवसाला महिन्यातनं कमीत कमी 50-60 चालायला लागल्या. पण माझे जे मित्र सगळे जे होते ना ती जास्त दमायला लागली. कारण एक लोड नाही ना जे सहन करता. आता आपण करावं लागतो का तर आपला स्वतःचा बरोबर. पण ते का करणार ना. म्हणजे लयच ताण पडायला लागला त्यांच्यावर. त्यांना रातचं जेवण भेटाना, झोप भेटाना. बरोबर आहे. आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस असं आहे की तुम्हाला कंटिन्यू बघावं लागतं. लाईट पासून एक फुग्यापासून छोटी गोष्ट बघावी लागते. सगळ्याच म्हणजे A to Z सगळं इथपर्यंत आलो. मग त्यानंतर हळूहळू काय व्हायला लागलं की धंदा आता जास्त होत चालला. पण मॅन पॉवर लईच कमी पडायला लागली. बरं. म्हणजे कुठून जरी माणसं आणली तरी पण ती शिकत होती आणि थोड्या दिवसांनी जात होती. दादा आपलं जे आपण बघतो की कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप बिझनेस डाऊन गेले. त्या पिरियडमध्ये तुम्ही सस्टेन केलं होतं पूर्ण? म्हणजे कोरोना जरी चालू होता तरी स्टार्टिंगचं जे 9 महिन्याचं लॉकडाऊन होतं ना त्यानंतर हळूहळू आम्हाला ऑर्डर यायच्या की नॉर्मल घरातलं डेकोरेशन करायचं 1000 रुपये 2000. पण तोपर्यंत पैसे कमवून घेतले होते तुम्ही व्यवस्थित? तोपर्यंत अख्ख्या लॉकडाऊन मध्ये हप्ते आम्ही जे आधी कमवलेल्या पैशांवर एक पण हप्ता चुकवला नव्हता. हप्ते म्हणजे कशाचे होते जास्त करून? गाडीचे हप्ते होते. त्यानंतर वस्तू भरपूर कॅमेरे होते, मोबाईल्स होते. मग लय वस्तू घेतलेल्या नवीन बारीक मुलगा. बरोबर. पैसे जसे येतील तशा 17-18 वय होतं. जेवढ्या मोठ्या वस्तू घेता येईल तेवढ्या घेत गेलो. मग त्यानंतर महिन्याला कमीत कमी 1.5 लाख किंवा मग 1,80,000चे हप्ते होते. मग लॉकडाऊन मध्ये पण तेवढे हप्ते भरत होतो. पहिल्या 9 महिने भरले. त्यानंतर मग हळूहळू ऑर्डर परत यायला लागले. म्हणजे नॉर्मल असं 2 व्हीलरवर जायचो आणि एक छोटीशी बॅग घेऊन जायचो. पोलिस वगैरे पकडले तरी सांगायचो की इथून इकडे चाललोय वगैरे. मग तशा घरातल्या वगैरे नॉर्मल छोटे 3-4 हजाराच्या ऑर्डर करत होतो. म्हणजे पहिले 9 महिने सोडले ना की त्यानंतर माझ्या ऑर्डर म्हणजे मोठे नाही, बंकवेट नाही, हॉटेल नाही, अशामध्ये नाही, फक्त घरामध्ये होम डेकोरेशन किंवा मग स्वतःच काय छोटासा हॉल वगैरे असेल तर तिथं जिथं एक 5-6 माणसाचीच पार्टी असायची, घरातले करायचे, त्यात ऑर्डर चालूच होत्या माझ्या. बरोबर झाल्यावर. आणि मग कोरोना नंतर जेव्हा पिकअप घेतला तर मग तुम्ही हाच एक बिझनेस होता तुमचा इव्हेंट मॅनेजमेंटचा की मल्टिपल अजून तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गेले? आता कोरोनानंतर काय झालं की मला असं गरज वाटली की मार्केटिंग करायला पाहिजे आपण. बरं. मग मार्केटिंग करायला भरपूर लोक बघितले डिजिटल मार्केटिंगसाठी. पण फरक काय व्हायचं की पैसे लय सांगायचे पण रिझल्ट जसा मला पाहिजे ना तसा बरोबर. आता तुम्हाला लीड्स पाहिजे होत्या डिजिटल मार्केटिंग. आता जो तुमचा बिझनेस सेट होता कोरोनाच्या आधी त्याला थोडा स्टॉप लागला बिकॉज ऑफ कोरोना. बरोबर. मग आता तुम्ही ठरवलं की आता मला बिझनेस ग्रो करायचा आहे. म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे बिझनेस करणं म्हणजे. आणि दादांनी ती एकदम नीट पद्धतीने केलेली आहे, सॉर्टेड पद्धतीने की जेव्हा थोडंसं कोरोनामुळे स्टॉप आला
तर यांनी फोकस केला मार्केटिंगवर, की मार्केटिंग करू आणि लीड्स आणू आपल्या बिझनेसला. हो. तर तेच तुम्ही डिजिटल मार्केटिंग. तर सगळ्यात पहिलं तर असा विचार केला की एक असं काहीतरी आपल्याकडे ॲप किंवा सॉफ्टवेअर पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रात ऑर्डर कुठं जरी आली तरी पण मला ती करता आली पाहिजे. बरं. मग त्या हिशोबाने एक इव्हेंटर.com म्हणून अशी वेबसाईट वगैरे लॉन्च केली, जिथं प्रत्येक डेकोरेशनची प्राइस, प्रत्येक गोष्ट रेंटने भेटू शकेल, असं सगळं ओपन केलं. तुमचं शिक्षण किती झालंय, म्हणजे वेबसाईट बनवणे हे ते, तेव्हा वय तुमचं काय असेल, 19-20? ॲक्च्युली शिक्षण तसं बघायला गेलं तर 13वी पर्यंतच झालं. बरं. म्हणजे खरं मध्ये तर तसं 10वीच झालंय, त्यानंतर 11वी केली, पण 11वीतच बरोबर 10वी पास झालो आणि वडील वारले, त्यामुळं मग ऑर्डरचा फ्लो इकडे होता. बरोबर. मग ऑर्डरमुळं बरोबर कॉलेजला जायचं, मॉडर्न कॉलेजला होतो निगडीमध्ये. मग कॉलेजला जायचो, पण फरक काय व्हायचा, मला 9लाच घरी यावं लागायचं. 9ला पिंपरीतली दुकानं उघडायची, मग फुगे वगैरे आणणे, त्यानंतर पोरांना ऍडजस्ट करणे, ऑर्डरला पाठवणे, गाड्या ऍडजस्ट करणे, ते पूर्ण तसं झालं. ठीक आहे, सॉरी, बोला तुम्ही पुढं, की ते इव्हेंटर.com. मग इव्हेंटर.com चालू केलं. मग त्या इव्हेंटर.com साठी खरी मार्केटिंगची गरज पडायला लागली, कारण आकाश इव्हेंट जे होतं ना, किंवा मग माझा आता स्वतःचा जो व्यवसाय, त्याला मार्केटिंगची गरज नव्हती, कारण माझ्याकडे कमीत कमी 70 ते 80% माझा जुना बेस आहे, म्हणजे कस्टमर बेस आहे, जो मला रिपीटेड ऑर्डर देतो. त्यानंतर पुण्यातले जेवढे काही मोठे मोठे इव्हेंटवाले आहेत ना, म्हणजे आता बघा, माझा खरा बेस जो आहे तो मी प्रोडक्शनवाला आहे. म्हणजे तुम्ही मला कोणतीही वस्तू मागा, चंद्रापासून सूर्यापर्यंत, मी सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला स्वतः बनवून देणार, जी वस्तू पाहिजे ती. म्हणजे तुम्ही ती मॅन्युफॅक्चर करा, सगळी तुमची टीम पूर्ण बनवेल. अरे वा. जेवढ्या काही वस्तू लागतात डेकोरेशनला त्या सगळ्या मी बनवू शकतो स्वतःच्या स्वतः, माझ्याकडे तेवढी टीम वगैरे आहे. पण त्या इव्हेंटर.com साठी मार्केटिंग लागत होती. मग त्यासाठी भरपूर पैसे खर्च केले मार्केटिंगसाठी, 80-90 हजार रुपये गेले, 1 लाख रुपये गेले, पण रिस्पॉन्स जो पाहिजे होता ना मला, की तसा आलाच नाही. मग त्यानंतर मग विचार केला की स्वतःच मार्केटिंगचं पाहिजे. बरं, त्यानंतर काय होतं, जेवढे काही इव्हेंटवाले आहेत ना, कधीच त्यांनी मार्केटिंग लक्ष नाही दिलं. त्यांच्याकडे सगळ्यांकडे स्वतःचा एक बेस असतो, कस्टमर बेस. नवीन जे असतात ते सुद्धा लक्ष देत नाही. नवीन मुलं जे असतात ते काय करतात, जे इव्हेंटवाले वगैरे, त्यांच्याकडनं 1000-500 रुपये जरी भेटले तरी बाद झाले. मग त्या हिशोबाने मार्केटिंगकडे लक्ष कोण देतच नाही इव्हेंटवाले. मग त्यासाठी काय केलं की भरपूर मार्केटिंगच्या कंपन्या बघितल्या, मोठ्या मोठ्या छोट्या, म्हणजे नॉर्मल 6,000 पासून कमीत कमी 25,000 रुपये, 30,000 रुपये महिना, सगळ्यांना काम देऊन बघितलं. पण ज्या पॉझिटिव्ह लीड्स यायला पाहिजे तशी ब्रँडिंग होतच नव्हती. मग त्यासाठी काय केलं की विचार केला की स्वतःच पाहिजे नाही का. आणि त्यानंतर कसं होतं, आधीपासून बारीक होतो ना, तेव्हापासून असं जेवढी माझ्याकडे जास्त माणसं कामाला येतील ना, तेवढं छान वाटेल, अजून माणसं पाहिजे. तुम्ही लोक जास्त गोळा केले, जेवढी जास्त माझ्यासाठी माणसं काम करणार तेवढा माझा धंदा जास्त वाढणार आणि त्यांना पण फायदा होणार. त्यांना पण पैसे भेटणार, काम भेटणार, आणि मला सुद्धा पैसे भेटणार. ते माणसं जे काम करणार ते माझ्यासाठीच करणार. बरोबर. फरक त्यांना आहे की ते काम करणार त्याच्यासाठी पैसे भेटणार, ते काम करणार त्यांच्याकडून मला पैसे भेटणार. बरोबर, असं व्हायचं. मग त्यासाठी काय केलं की डिजिटल मार्केटिंगचं सगळं शिकून घेतलं. सगळ्यात पहिलं कोर्स केला होता, सगळं मीच शिकलं. त्यानंतर मग एक फक्त डेकोरेशनवाल्यांसाठी आणि जी माझी कंपनी होती त्यासाठी डिजिटल मार्केटिंगची कंपनी काम करत होती. म्हणजे जेवढे काही लॉन्सवाले आहेत, मोठे मोठे इव्हेंटवाले, डेकोरेशनवाले, नाही हॉटेल नाही, फक्त लॉन्स, बंकवेट, डेकोरेशनवाले, फक्त तेवढ्यासाठी. म्हणजे एक इव्हेंट इंडस्ट्री त्यासाठीच. बाकी दुसरं किती मोठं कपड्याचं दुकान वगैरे असेल किंवा मग काय इन्फ्लुएन्सर असेल तसं काही करायचं नाही. फक्त आपल्याला डिजिटल मार्केटिंग, डेकोरेशनवाले म्हणजे त्यांच्या रील्स बनवणं, रील एडिट करणं, रील शूट करणं, अशा टाईपमध्ये सगळं आपण करणार. आणि त्यातून त्यांना मग, आणि कसं होतं, एकदा का डिजिटल मार्केटिंग आपण करायला लागलो की त्यातून फायदा होतोच आपल्याला. होतोच. बरोबर. एखादी जरी आपली रील चालली किंवा मग लीड जर आपल्याला लागायच्या बरोबर पॉझिटिव्ह लीडकडे जर आपलं ट्रॅकिंग झालं तर आपल्याला काम येतं. मग अशा टाईपमध्ये त्यांच्यासाठी करायला लागलो. मग त्यानंतर हळूहळू करत करत मग आता माझं काम स्वतःच वाढत चाललं होतं. मग डिजिटल मार्केटिंगसाठी सेपरेट माणसं होते आपली. आधी शाहूनगरला ऑफिस होतं आमचं. मग तिथं सेपरेट इव्हेंटर.com, त्यानंतर आपलं इव्हेंटचं स्वतःचं, आणि त्यानंतर हे डिजिटल मार्केटिंगचं चालू होतं. पण काम जसं जसं फ्लो वाढत गेला ना, तसं तसं मग जास्त मला प्रॉब्लेम येत गेला माणसांसाठी. मग असं करत 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 जास्त, म्हणजे एक 2022 पर्यंत येऊस तर नाही का, मग माणसांची कमी यायला लागली इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे जास्त माणसं भेटतच नव्हती, असं व्हायला लागलं. बरोबर. मग त्यानंतर विचार केला, म्हणजे आधी मी काय करायचो, भरपूर म्हणजे आतापर्यंत समजा ही अकॅडमी टाकायच्या आधी ना, कमीत कमी 150 ते 160 मुलं मी अशी स्वतः शिकवलेली आहेत माझ्या कामावरती.
आणि आज आलेल्या मुलांना तुम्ही म्हणजे शिकूनच जायचे ते मुलं. हा म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेणं गरजच होती ना माझी. कारण त्यांना सगळं शिकवायच लागायचं. त्यांना जर शिकवलं नाही तर माझं काम कसं चाललं. बरोबर आहे. मेन पॉईंट तोच होता. मग तसं करत 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 हळूहळू करत नाही का कमीत कमी म्हणजे मी आधी राहायचो ना तिथंच कमीत कमी माझ्या नियर बायची ते एक 20-22 डेकोरेशन वाली झाली. हा म्हणजे त्या मुलांनी शिकले आणि तुम्हाला कॉम्पिटिटर उभे झाले का ते? कॉम्पिटिटर म्हणजे स्टार्टिंगला कसं करायला पाहिजे होतं. म्हणजे बघा आता काय होतं ह्या इव्हेंटमध्ये मुलं शिकतात. म्हणजे एका डेकोरेशन वाल्याकडनं मुलं शिकतात पण ते त्यांच्यासोबत चांगले राहत नाहीत शेवटपर्यंत. बरोबर. असं राहिलं पाहिजे की आता बघा तुमचं नवीन सुरुवात आहे. तुम्हाला स्टार्टिंगला ऑर्डर येणार आहेत का? नाही. तुम्हाला ऑर्डर देणार कोणतरी म्हणजे बॅकअप पाहिजे. मग आता समजा तो माणूस जर तुमच्यासोबत चांगला आहे त्यांनी सगळं काही तुम्हाला शिकवलं तर तो पुढे चलून तुम्हाला ऑर्डर देणार. बरोबर. कारण काय होतं फ्लो कामाचा जास्त असतो. आता डेकोरेशन मध्ये बघायला गेलं ना तरी पण टोटल आपल्या पिंपरी चिंचवडची आणि पुण्याची लोकसंख्या लय भरपूर आणि डेकोरेशन वाले जास्त जर मोजले ना मंडप वगैरे वाले सोडले तर फक्त एक कमीत कमी 7-8 हजार असणार तेवढे डेकोरेशन वाले. त्या व्यतिरिक्त कोण नाही. क्वालिटी वाले कमी असतील ना. त्यातले पण कमीत कमी नाही का एक 4,000 ते 5,000 कमीत कमी 4,000 मोठे डेकोरेशन वाले जे 50,000च्या खालच्या कामाला हातच लावत नाहीत. का तर त्यांना ते परवडतच नाही. आता मोठ्या डेकोरेशन वाल्यांना का छोटी काम परवडत नाहीत? त्यांच्याकडे लेबर जास्त असतात. त्यानंतर आता त्यांची लेबर जे असतात ते साध्या लेबर सारखे पैसे घेत नाहीत. म्हणजे 500-300 रुपये असं नाही. त्यांची हाजरी एका कामाची 1,500 रुपये 1,200 रुपये अशी असते. मग आता त्यांचा ट्रान्सपोर्ट त्यांच्याकडे मोठ्याच गाड्या असतात. ते छोट्या गाड्या विचारणार नाहीत. मग ऑर्डर जरी आली तरी ते ट्रकच पाठवणार किंवा टेम्पोच पाठवणार. मग त्यांचा ट्रान्सपोर्ट जास्त लागतो. सगळ्या गोष्टी जास्त लागतात. बरोबर. मग त्यामुळे ती छोटे ऑर्डर घेत नाहीत. मग अशी मोजाई जर गेलं खरं मध्ये तर एक मिनिमम 3,000 ते 4,000 साधी डेकोरेशन वाली. त्यात पण फरक असा की त्यातली पण 1,500 डेकोरेशन वाली जी अशी आहेत जी दुसऱ्या डेकोरेशन वाल्याच्या हाताखाली शिकलेत. पण त्यांना जास्त काय आता बघा एक डेकोरेशन वाला असला ना तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही जास्त दुसऱ्याला शिकवणार आहे का? त्यातलं सगळ्यांनी सांगणार मी शिकवणार काय त्याला मोजकं जे त्याच्याकडून तुम्हाला हवंय त्या व्यतिरिक्त काय शिकवणार नाही शिकवणार. मग असं चालत जायचं. मग त्यामुळे ते 1,500 किंवा 2,000 डेकोरेशन वाले अर्ध नॉलेज घेतलेली म्हणजे फक्त त्यांना फुग्यांच्या कामानेच बनवता येतात फ्लेक्सच चिटकवता येतात. पण ते किती टाईपचं मटेरियल असतं कोणतं यूज केलं पाहिजे कोणत्या वातावरणात म्हणजे उन्हात कुठलं यूज करायला पाहिजे नॉर्मल जागी कुठलं यूज करायला ज्या ट्रिक्स होत्या त्या सगळ्या तुम्ही त्यांना समजा आपल्या अकॅडमीचं मग इथं सुरुवात होती का? हा तिथं म्हणजे 2022ला अकॅडमीची खरी सुरुवात होती. म्हणजे सुरुवात अशी होती की 2022च्या फेब्रुवारी महिन्यात नाही का 1 ते 8 तारखेपर्यंत मला भरपूर ऑर्डर होते. म्हणजे प्रत्येक ऑर्डर ही कमीत कमी 1 लाखाच्या पुढची. आणि ऐन टायमाला जेवढी काही पोरं होती ना त्या सगळ्या पोरांनी अशी म्हणजे 2022 पर्यंत येऊस तर माझे मित्र सगळी गेली होती. म्हणजे त्यांनी स्वतःच्या कंपन्या चालू झाल्या होत्या. इव्हेंटच्या सगळ्यांच्या इव्हेंटच्या. मग तशा स्वतःच्या कंपन्या चालू झाल्या होत्या. त्यानंतर मग त्यांना स्वतःची कामं यायची. आता 2019 पासून म्हणजे 2019 पासून जायला सुरुवात झाली. मग त्यानंतर 22 पर्यंत येऊस तर ते पण चांगले झाले होते. मग त्यांना पण ऑर्डर यायच्या. मग मला नवीन पोरं आणायला लागायची. पण 2022ला असं झालं फेब्रुवारी महिन्यात की ती पोरं अचानकच माझ्याकडची कमीत कमी 8 पोरं एकत्र निघून गेली. एकत्र टीम म्हणजे असं नाही मिळून त्यांनी ठरवलं की चला आता. मग त्यानंतर मग त्या दिवशी वाटलं की पोरं लय लागतात. म्हणजे बघा ना मंडपवाल्यांसाठी तुम्हाला नाक्यावर माणसं भेटतात. बरोबर. ओरिजिनल फुलांच्या डेकोरेशनसाठी किंवा आर्टिफिशियल फुलांसाठी बंगाली भेटतात. पण ओरिजिनल बलून डेकोरेशनसाठी कोण भेटतच नाही कधी तुम्हाला. बरोबर. मुलं असतात करणारी पण ते काय होतं की त्यांना स्वतःच्या ऑर्डर असतात. नवीन डेकोरेशन वाला जरी असला तरी नॉर्मल त्याला ऑर्डर चालू असतात. बरोबर आहे. मग ते काय होतं ते आपल्या ऑर्डर का करणार ना हाजरीवर. मग एकतर त्यांना कामावर ठेवायला लागतं. मग कामावर जरी ठेवलं तरी बघा आपलं काम काय 8 तास नसतं. खरं बघायला गेलं किती जरी माणूस 2-3 तास नाही तसं नाही. कामाला एकदा ठेवलं की त्या माणसाला कमीत कमी बघा कसं होतं आपलं काम सकाळी चालू होतं किंवा दुपारी चालू होतं. पण दुपारी जर काम चालू झालं 1 वाजता तर आपलं काम संपतं रात्री 12, 12:30, 1 पर्यंत. सकाळी दुसऱ्या दिवसाचं डेकोरेशन तुम्हाला आदल्या दिवशी करावं लागतं सगळं. आणि जे आज केलेलं आहे ते पण काढून घ्यावं लागतं. मटेरियल काढायचं. हळद आज लागली तर त्याचं डेकोरेशन वेगळं मग ते काढा मग तिथं दुसरं लावा. सेम त्याच पद्धतीत मग भरपूर वेळ जातो. मग त्यामुळं पगारीवर कामाला ठेवायचं असेल कमीत कमी मग एक 15,000 पासून 25,000 पर्यंत पगार द्यावी लागते. पण त्यात पण कसं असतं पहिलं त्या मुलाला आपण सगळं शिकवायला लागतं की तुला पूर्ण बलून पासून ते वेडिंग पर्यंत जेवढे काही डेकोरेशन आहेत ते आपण तुम्हाला शिकवणार. त्यानंतर मग ते काम करणार. आणि ते पण फरक कसा होतो ते शिकून घेतात आपल्याकडनं 1-2-3 महिन्यापर्यंत शिकून घेतात. आपण पण त्यांना काही शिकवत नाही की आता बघा साहजिक आहे
कुठलाच मालक कशाला शिकवणार की ह्याचे पैसे किती घ्यायला पाहिजे, बरोबर. ह्याच्यात तुला प्रॉफिट किती ठेवायचं आहे, किती नाही ठेवलं पाहिजे, ह्याला पोरं किती लागणार, तू मॅन पॉवर कशी ऍडजस्ट करणार, तुझे पैसे जे युटिलाइज कसे करणार तिथले इथं, मग ते कोण शिकवत नाही. मग ते अर्धे शिकलेले डेकोरेशन वाले बनतात, अशा टाइप मध्ये होत गेले. मग ते नाव खराब करतात. हा, आणि ते मग ते डेकोरेशन वाले काय करतात की रेट तोडतात. म्हणजे नॉर्मली त्यांना माहित नसतं, पण कसं होतं बघा, आता नवीन पोरं, मी मोठ्या मोठ्या डेकोरेशन वाल्यांचं बोलत नाही, 3-4 वर्षांचं, नॉर्मली बघा 2-3 महिने झाले शिकलेले असतात. मग त्यासाठी ते 2-3 महिन्यात त्यांना जर 300-400 रुपये जरी एका ऑर्डर मधून भेटतात तर ते खुश होतात ना, की एखाद्याकडे कामाला जाण्याऐवजी मला 300 रुपये भेटतात. विचार ते तसा करायला हा, पण फरक काय होतो की ज्या कामातून ह्यांना 300-400 रुपये भेटलात फक्त, त्याच कामाचे ह्यांनी जर छान प्रकारे सांगितलं असतं, कस्टमरला बोलले असते, कमीत कमी 3-4 हजार रुपये आरामशीर घेतात. कारण आजकाल डेकोरेशन हा फक्त करायचंय म्हणून केलं जातं. नाही, आता ट्रेंड आहे, पुढच्याला दाखवण्यासाठी मला डेकोरेशन करायचंय. तेच झालंय आजकाल. हा, कारण का तर मी त्याच्या बर्थडेला गेलो होतो आणि तिथं त्याच्या असं झालं. तेच आहे आजकाल, तर तेच झालंय की सगळं त्याच्यावरच डिपेंड झालंय की मग आता मला स्वतःला त्याला बोलवायचंय, मग माझ्या इथं पण मोठे डेकोरेशन पाहिजे, मग त्यासाठीच आजकाल डेकोरेशन केले जातात. असं होतं. मग त्यावेळेस वाटलं की काहीतरी आपल्याकडे मुलं जनरेट करायचं पाहिजे अशासाठी. मग सगळ्यात पहिलं तर काय केलं, नॉर्मली गोडाऊनवर वगैरे मुलं शिकवायचं. पण फरक काय व्हायचं, पत्र्याच्या शेडमध्ये शिकायला कुणाला आवडत नाही. शिकायला कसं असतं बघा, माणूस पैसे देऊन शिकू किंवा फ्री मध्ये तर कोण शिकतच नाही. म्हणजे बघा कसं असतं, युट्यूबवर भरपूर काय कोण म्हणतं का मी बघत नाही शिकलो, नाही. बरोबर, नॉर्मली युट्यूबवरनं पण सगळं शिकता येतं. नाही, सगळे जेवढे काही कोर्स असतात सगळं काय असतं गुगलवर आणि युट्यूबवर भेटतं. बरोबर, पण करत नाही कोण. महागाचे क्लास लावून केले जातात, असं होतं. मग स्टार्टिंगला गोडाऊन मध्ये शिकवायचा विचार केला, मग शिकवलं पण स्टार्टिंगला काय व्हायचं, मुलं यायची, ते पत्रे वगैरे बघायची की हा माणूस मला शिकवणार आहे, ह्याच्याकडे काय आहे नेमकं. त्यांनी जो अनुभवनी बघत लोक की या माणसाला आजपर्यंत किती अनुभव आहे, लोकांना ते शान शोक आवडतं जरा, नाही का, की असं पाहिजे, लाईट पाहिजे. आणि वरून शेवटी गोडाऊन आपण ठेवणार कसं ना, गोडाऊन तर अशा चांगल्या मॉलमध्ये वगैरे नाही ठेवत. नॉर्मली जिथं रेंटनी जागा घेणार आपण त्याच्यावर गोडाऊन, बरोबर, आणि त्यात शिकवणार. मग असं झालं. मग तिथं विचार केला की अख्ख्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये होतं माझं, मग तिथं लईत लय माझ्याकडनं 2-3 मुलं शिकली, पण तीच मी ठेवली नंतर कामाला, माझ्यासाठीच आली कामाला. मग त्यानंतर विचार केला की आता बघा कसं झालं की बघा, डेकोरेशन वाल्यांसाठी माणसं भेटतच नाहीत, त्यांना कधी मॅनेजर भेटत नाहीत, फील्ड मॅनेजर भेटत नाहीत, काम करणारे. बंगाली वगैरे भेटतात, पण बंगाली जे भेटतात ते फुलांची काम, फक्त ओरिजिनल फुल आणि आर्टिफिशियल फुल, ते फुग्यांचं कधीच काम करत. मग त्यांना बॅनर वगैरे सगळं पेस्ट वगैरे करता येतात, त्यांना सगळं येतं, पण ते फुग्यांमध्ये उतरत नाहीत. कारण काय होतं, एका बंगालीची हजेरी 8 तासाची कमीत कमी जरी धरली ना तरी 1000 रुपये पडते, असं आहे का. आणि बलूनवाल्याची लईतले, आता बघा बंगाल्यांचं कसं असतं, ओरिजिनल फुलांचं किंवा आर्टिफिशियल फुलांचं जर डेकोरेशन धरलं आपण वेडिंगचं, तर ते कमीत कमी 31,000, 35,000, 40,000, कमीत कमी 25,000 पर्यंत केलं जातं. पण तेच जर बलूनचं घेतलं तर मोठं डेकोरेशन असेल ते 30,000चं असतं किंवा 50,000चं असतं. समजा 30 फुटामध्ये 20 फुटामध्ये असेल तर ते 30,000, 50,000चं असतं. मग नॉर्मल जास्त हजेरी देऊन परवडत नाही. आता बघा आर्टिफिशियलचं कसं असतं, त्यांना सगळी फुलं रेडीमेडच असतात, म्हणजे पट्टे बनवलेले असतात, त्यामध्ये जास्त खर्च नसतो. बरोबर, म्हणजे एक जर ऑर्डर आली तर त्यातला लईत लई 30-40% खर्च असतो. पण बलून मध्ये तसं नसतं. नॉर्मली जर आपण एक 30,000ची ऑर्डर घेतली ना तर कमीत कमी आपला 16-17,000 किंवा 18,000 पर्यंत खर्च स्वतःचा असतो. म्हणजे पहिला त्यातनं प्रॉफिट कमी असतं, म्हणजे एक 40% प्रॉफिट असतं, बरोबर, 40-45%. मग त्यातून पण आपण जर हजेऱ्या वगैरे जास्त दिल्या, म्हणजे जिथं 500 द्यायला पाहिजे तिथं जर आपण 1000 दिली तर आपलं पण प्रॉफिट खाली येतंय ना, डाऊन होऊन जातं. मग आपल्याला स्वतःच्या ऑर्डरचा रेट जास्त करावा लागणार. मग त्यासाठी ते बंगाली वगैरे ठेवता येत नाहीत आपल्याला. त्यानंतर बंगाली जर कामाला ठेवायचं म्हणलं तर कमीत कमी 45,000 रुपये लागतात त्याला. म्हणजे 25,000 त्याची पगार असते मंथली. त्यानंतर त्याला रूम आपण द्यायचं, खायला आपण द्यायचं, सगळं पूर्ण आपल्याला ठेवावं लागतं, कारण त्यांचं इथे अकोमोडेशनच नाही ना इकडे. हो, सगळं आपल्याला करावं लागतं. बरोबर. मग त्यासाठी परवडत नाही ते. मग त्यासाठी विचार केला की आपण स्वतःच मुलं शिकवावी. आता फ्री मध्ये शिकवायचा प्रयत्न केला, पण फ्री मध्ये येत नाही, फ्री मध्ये येत नाहीत. आली मुलं, भरपूर आली, पण जास्तीत जास्त एक दिवस यायचे, दुसरे दिवस नाही यायची. तेच मग विचार केला की नको आपल्याला, नाही का, ह्याच्यात मग विचार केला काय शिकवून करणार वगैरे, नाही. बरोबर. मग त्यानंतर परत एक विचार केला की आता म्हणजे परत अजून एका ऑर्डरला तसंच झालं मला की ऐन टायमाला मुलांनी कल्टी मारली. मग त्यावेळेस विचार केला की नाही आता पैसे घेऊ, फी घेऊ आणि
म्हणजे बघा हे आता जी अकॅडमी चालू आहे ना आपली, ती खरं बघायला गेलं तर असं पैशासाठी नाही चालू. बरोबर. म्हणजे कारण माझ्या ओरिजिनल मध्ये 3 कंपनी आहेत, त्यातनं भरपूर प्रॉफिट येतो मला. बरोबर. मग त्या दर महिन्याला ही अकॅडमीच रन करण्यासाठी मला कमीत कमी 1-1.5 लाख रुपये दुसऱ्या धंद्यात नाही टाकावे लागतात. असं होतं. म्हणजे बघा काय होतं, मुलांना शिकवायचंय कशासाठी मला, की मला पण कामाला येतील आणि माझ्यासारख्या भरपूर डेकोरेशन वाल्यांना कामाला येतील. बरोबर आहे. की बघा आज उद्या उठून तुम्हाला लोक बोलतील की बाबा मी तुला पैसे देतो पण मला चांगले लोक दे. आणि त्यानंतर बघा आता सध्या जर एखाद्या इव्हेंटवाला किंवा डेकोरेशन वाल्याला एखादा मॅनेजर कामाला ठेवायचं तर तो एकतर तो मोठे मोठे इव्हेंट मॅनेजमेंट स्कूल मधनं शिकलेला असतो. बरोबर. मग त्याला फी अपेक्षा जास्त होऊन जाते. आणि आपलं कसं असतं, आपण डेकोरेशन वाले जे असतात ते एकदम क्वालिटीचं डेकोरेशन करतात, पण क्वालिटीच्या डेकोरेशन मागे सगळा जो डेकोरेशन म्हणजे काय असतं बघा, पुढनं तुम्हाला एकदम छान दिसायला पाहिजे, बॅकग्राऊंडला काय तुम्हाला माहितीये का, नाही तशा टाईप मध्ये चालतं. मग आमच्या गोडाऊन बना आता काय काय डेकोरेशन वाले असतात, गोडाऊन भरपूर मोठे, मटेरियल त्यात कमीत कमी 50 लाखाचं आहे, पण गोडाऊन मध्येच ऑफिस वगैरे केलेलं आहे. मग अशा टाईप मध्ये म्हणजे आमचे ऑफिस वगैरे वेगळे नसतात. बरोबर. तिथंच सगळं करून घ्यायचं, सगळं तिथंच करायचं. मग तिथं त्या मोठे मोठे लोक म्हणजे मोठे मोठे शाळेतून जे शिकलेले असतात तिथं त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं. बरोबर. तिथं बसायचं, त्यानंतर ऑफिस मध्ये कस्टमर मॅनेजर लोकांना वगैरे जे ऑलरेडी मोठे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून शिकलेले. दादा याच्यात मग आपण जेव्हा विचार करतो, तुम्ही आता जे मुलांना शिकवता, ट्रेनिंग देतात, तर त्याच्या मागे फी घेतात तुम्ही, किती फी म्हणजे असते तरी? आता बघा ऍक्च्युली जी चालू आहे ना ती गुढीपाडव्याच्या ऑफरमध्ये 7,500 रुपये फी चालू आहे. बरं. मग त्यामध्ये पण कसं आहे, आता ही फी तुम्हाला पहिलेच म्हणलं की घेतली का जाते, कारण मुलांना फुकट शिकायला आवडत नाही. काही करत लोक फुकटच्या गोष्टीकडे बघत नाही. एकतर कमी पैशात असेल तर बघतात, किंवा मग लय जास्त पैशात असेल तर बघतात. मधल्यामध्ये रेंजला आणि त्यानंतर एकदम फ्रीला लोक लक्ष देत नाही. फ्री सोबत एखादी काहीतरी गोष्ट असेल ना, म्हणजे एखादी गोष्ट घेतली आपण त्यासोबत फ्री मध्ये भेटते तर त्यांना खुशी वाटते, पण फक्त फ्रीचं नसतं पाहिजे. मग त्यासाठीच बघा आता ही अकॅडमी एवढी मोठी. मग आता ह्यामध्ये मग तुमचा खर्च जो होतो तोच इथं दिसतोय मला. आता तुम्ही मला टूर तर द्याच याचा, म्हणजे खर्चच किती की इतके सारे फुगे, त्याच्यानंतर एवढं इक्विपमेंट तुम्ही आहे, तर त्याचा एक आपण टूर घेऊ आता. चला मग दाखवतो. चालेल चालेल. दादा जे आपण फी घेतो, लोकांना वाटतं यार 7,000 6,000 का बरं फी घेत आहे, तर त्याचं तुम्ही सांगा आता की तुम्ही काय काय शिकवतात यामध्ये लोकांना. आता बघा ऍक्च्युली जी आपली अकॅडमी आहे ना ती 2400 स्क्वेअर फूट मध्ये, तर त्यामध्ये ह्या पडद्यामागे जेवढं काय दिसतंय ते डेकोरेशनला दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या शिकवल्या जाणाऱ्या वस्तू, सगळ्या वस्तू ज्या असतात त्या 1-2दा यूज झाल्या की आपल्याला नवीन नवीन आणायला लागतात. बरोबर बरोबर. त्या व्यतिरिक्त जे असे सेटअप वगैरे असतात ते प्रत्येक एक सेटअप जरी बनवला तरी तो परत रियूज करता येत नाही, कारण डेकोरेशनच्या बलूनमध्ये म्हणा किंवा कपड्यामध्ये सेटअप रियूज करता येत नाही. त्यानंतर ओरिजिनल फुलं असतात, आर्टिफिशियल फुलं असतात, सगळे डेकोरेशन सगळ्या प्रकारचे शिकवले जातात. त्यानंतर तुम्हाला हे जे मोर पिसारे वगैरे असतात सगळ्या टाईपचे, त्यानंतर प्रत्येक गोष्ट असते जी बनवायला लागते आपल्याला. मग त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन वस्तू आणाव्या लागतात, प्रत्येक वेळेस वस्तू बनवावी लागते. असे हे चंद्र वगैरे झाले, ट्रस्ट झाल्या, हे सेटअप बनवलेले झाले, हे ते बेबीच्या वेळेस यूज होतं तसं. तुम्ही स्वतः मॉडिफाय स्वतः बनवतात या वस्तू? हो स्वतः. म्हणजे स्वतः मला पूर्ण वेल्डिंग पासून ते A to Z जेवढं काही लागतं सगळे येतं. बरोबर. प्रत्येक गोष्ट डिझाईन वगैरे करता येते. आता हे मोठे मोठे सेटअप आहेत. आता ही फुलं जी आहेत ते आपली मुलं इथं स्वतः पट्टे बनवतात. पण काय होतं, ते पट्टे बनवतात ते शिकतात, पण त्यांच्या पट्टे बनवण्यामध्ये आता पहिल्या वेळेस बनवण्यामध्ये आणि 10 बार बनवण्यामध्ये फरक असतो. बरोबर. मग त्यामुळे त्या वस्तू खराब लवकर होतात. ज्या जास्त वेळ टिकाय पाहिजे, म्हणजे एक पट्टा जो असतो तो 30 किंवा 40 ऑर्डर चालायला पाहिजे, तो इथं 10 मध्ये खराब होतो. ओके. हो. त्यानंतर आता बघा, आता हे झालं, प्रत्येक वस्तू नवीन मला आणावी लागते. त्यानंतर आपली माणसं असतात, काय म्हणतात सर, नमस्कार. त्यानंतर हे आपलं ऑफिस वगैरे आहे. ऑफिसमध्ये कमीत कमी नाही म्हणलं तरी 14 ते 15 माणसं काम करतात. ओके. आणि या ऑफिसेसमध्ये काय काम चालतं? कारण आपलं मोस्टली काम तर फिजिकल असतं की ज्यामध्ये आपण समजा डेकोरेशन बनवतो, पण ऑफिसेसमध्ये काय वर्क होतं? आता ऑफिसमध्ये ना मेन तर सगळ्यात पहिले एक आपलं इव्हेंटचं ऑफिस आहे, जिथे आपण इव्हेंट स्वतःचं ऑर्गनाईज वगैरे आहे आपलं, त्याच्यासाठी असतं. त्यानंतर हे 2 जे आहेत ते व्हिजिटला येणाऱ्या लोकांसाठी. त्यानंतर आपले जे टेलिकॉलर वगैरे बसतात, जे कॉल करतात लोकांना, अशांसाठी हे ऑफिस आहे. ओके. अशा टाईप मध्ये सेल्स टाईप हे ऑफिस आहे. सेल्स टाईप. त्यानंतर हे जे ते असं मेन ऑफिस आहे आपलं. ओके. इथं तुम्ही स्वतः बसतात. त्याचा टीव्ही म्हणजे तो डिस्प्ले असतो ना की मुलांना शिकवायला पाहिजे, जे खानसर वगैरे शिकवतात. बरोबर. एखादा माणूस जर पैसे देतो तर शिकताना इतकं शिकायला पाहिजे की पुढच्या 2-3 वर्षात त्याला असं वाटायचं नाही पाहिजे की अरे त्या दिवशी मला ते शिकवलं नाही. काही आपल्या ट्रिक्स असतात ज्या तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ आपण बघतो तुमचे, तर त्यामधल्या काही ट्रिक्स आम्हाला सांगाल का?
आता बघा ओके, लाईटांबद्दल आधी सांगा, हे सगळे स्वतःचे तुमचे? हा, म्हणजे असं भरपूर आपलं गोडाऊन आहे 2 गुंठ्याचं वालेकरवाडीला, त्यामध्ये भरपूर सगळं ठेवलेलं असतं. अजून याच्यापेक्षा जास्त तिकडे आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या याच्यातून पूर्ण बनवलेल्या गोष्टी आहे सगळं जनरेट केलेलं? हा, हे स्वतः म्हणजे 0 पासून जाऊ, म्हणजे बघा सुरुवातीला आपलं एक सगळ्यात पहिलं तर घरच गोडाऊन होतं. बरोबर. घरातच मटेरियल ठेवलं जायचं. त्यानंतर घराच्या नियर बाय एक बारका 10 बाय 10चा गाळा घेतला रेंटनी, त्यानंतर तिथं ठेवायला लागलो. मग जसं जसं ऑर्डर वाढत गेल्या तसं मटेरियल बनवत गेलं. म्हणजे स्टार्टिंगला मी इन्व्हेस्टमेंट कधी केलीच नाही. सुरुवातीला नाही केली? हा, घरापासून सुरुवात केली. हा, स्वतःचं बघा कसं असतं धंद्यात, ते जास्त पैसे लावले जातात, तसं यामध्ये नाही होत. बरोबर. पहिलं आपलं लावायला पहिले जास्त पैसे लावायला लागतात असं नाही होत. आपल्याला जशा ऑर्डर येतील तशा वस्तू घ्याव्या लागतात, तशा आपल्याला बनवायला लागतात. म्हणजे ऑर्डरचं पण कसं असतं, कस्टमर आपल्याला ऍडव्हान्स देतो, त्याच पैशातून आपण नवीन वस्तू बनवायची असते. तीच वस्तू आपल्याला पुढच्या 10 ते 15 कस्टमरला चालवायची असते. म्हणजे एकाकडनं स्वतः बनवायचे तर पैसे घेतले, त्यानंतर ती वस्तू एकदा पैसे आल्यानंतर फ्री झाली, त्यानंतर जो रेट पाहिजे तो आपण देऊ शकतो. अशा टाईप मध्ये ह्या मोठ्या सगळ्या वस्तू तुम्ही लावलेल्या आहे. बरोबर आहे. मग ह्या ट्रस्ट वगैरे झाला. आता बघा ट्रिक्स म्हणजे काय असतात, पूर्ण तुम्हाला जे काय आहे बांधायचं कसं, नॉर्मली पट्टे कसे बनवायचे, त्या व्यतिरिक्त कुठलं मटेरियल यूज करायला पाहिजे, कुठलं कापड यूज करायला पाहिजे, कार्पेटचे प्रकार किती असतात, हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं ना. त्यानंतर झुले वगैरे असतात, ते मग कुठले घ्यायला पाहिजेत. त्यानंतर काजूचे वगैरे असतात, भरपूर प्रकारच्या भरपूर वस्तू असतात. मग सगळ्या तुम्हाला कसं तुम्ही प्रॉफिट काढू शकता, म्हणजे कोणतं मटेरियल यूज केलं तर तुम्हाला प्रॉफिट निघेल किंवा आणि कस्टमर पण सॅटिस्फाय होईल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या बरोबर. म्हणजे बघा ना, असं की प्रॉपर कस्टमरला आपण किती रुपयापर्यंत दिलं पाहिजे, की कस्टमरचं स्वतःचं काय बॅकग्राऊंड आहे, त्याला कितीपर्यंतची गोष्ट पटेल. म्हणजे बघा एखाद्या समजा जर कस्टमर नॉर्मल 20,000 पगार असेल, त्याला तुम्ही डायरेक्ट 1 लाखाचं काम सांगताय, तो घेणार आहे का? नाही. मग त्याच हिशोबाने किती कशा माणसाला, म्हणजे बघा धंद्याचं कसं असतं, नॉर्मली तुम्ही तोंड बघून लोकांना कळतं की माणूस कसा आहे, किती पे करू शकतो, खरी गोष्ट ती. मग त्या हिशोबाने कस्टमरशी कसं बोलायचं वगैरे, त्यानंतर बजेट कसं द्यायचं, आपलं बजेट कसं काढायचं, हे सगळं तुम्हाला बरोबर प्रॉपर शिकवलं जातं, म्हणजे मुलांना अशा टाईप मध्ये. मग ह्या सगळ्या बारक्या ट्रिक्स असतात. त्यानंतर ट्रिक म्हणजे असं काही वेगळं नसतं, तुम्हाला ऑल ओव्हर जेवढं काही डेकोरेशन लागतं ते सगळं शिकवलं जातं त्या टाईप मध्ये. आता बघा हे सगळं तुम्हाला दाखवलं, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्यासाठी परत बनवाव्या लागतात. त्यासाठी मेन खर्च येतो तो फी घेतली जाते त्याचा, की कारण एका मुलाकडनं जर मी 7,500 घेत असेल ना, कमीत कमी मला त्या मुलामागे 6,500 किंवा 7,000 रुपये खर्च असतो. मेन जे प्रॉफिट वगैरे असतं ते जास्तीत जास्त 500-600 रुपयाचं प्रॉफिट असतं माझं. ते पण प्रॉफिट का घेतलं जातं, की मी आधीपासून स्वतः काम करत आलो. आता काम करताना कसं असतं की विदाउट प्रॉफिट मी का कुणासाठी काम करणार. बरोबर आहे. की जरी मला लोकांना शिकवायचंय, सगळ्यांची मदत होते, हेल्प होते, की प्रत्येक माझ्या इथे जो पहिल्या 2ऱ्या बॅचला शिकलेला मुलगा आहे ना, आज तो कमीत कमी 1-1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये महिन्याला कमवतो. म्हणजे नाव पण आहेत माझ्याकडे, गिरीश महाजन झालं, त्यानंतर सचिन पवार झालं, अशी भरपूर पुण्यातली, पिंपरी चिंचवडची, रावेची अशी भरपूर माणसं आहेत. त्यानंतर बीडवरनं आलेली, कोल्हापूरची वगैरे सगळी माणसं भरपूर शिकलेत. मग त्याकडनं जर आपण पैसे घेतलेच नाहीत, त्यानंतर आपला जो मेन आहे की शिकवाय पाहिजे, पण पैसे घेऊन ते कशासाठी, तर त्यांना पण पैसे दिल्यानंतर शिकावं वाटतं. बरोबर. प्रत्येक गोष्ट पैसे दिल्यानंतर पूर्ण एंड होईपर्यंत त्याचं लक्ष असतं. बरोबर. आणि त्यानंतर मग मला जसा माणूस घडाय पाहिजे, त्यानंतर त्यांनी कुठं मार्केट कापाय नाही पाहिजे, त्या व्यतिरिक्त कसं डेकोरेशन केलं पाहिजे, डेकोरेशनवाल्यांची एक चांगली लेवल बनण्यासाठी हा सगळा चालू आहे कार्यक्रम. बरोबर आहे. दादा, आता तुम्ही हे जे दाखवलं मला सगळं, की तुम्ही इतक्या, म्हणजे तुम्ही तर सगळंच शिकवताय आज. म्हणजे आपण या अकॅडमीचा जर विचार केला तर सगळंच शिकून जाईल एखादा मुलगा इथं आला तर. पण मग याच्याने तुम्ही स्वतःला कॉम्पिटिशननी क्रिएट करत आहे का, किंवा पुणे, पिंपरी चिंचवड, रावेत हा जो एरिया आला तर याच्यातल्या म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचे जे कंपन्या आहेत त्यांना कॉम्पिटिशन नाही होते? आता बघा कसं आहे, नॉर्मली कॉम्पिटिशन होत नाही. कारण काय होतं, डेकोरेशनवाल्यांना गरज आहे माणसांची. सध्या तुम्ही कुठेही पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये जावा, प्रत्येक डेकोरेशनवाल्याकडे कामाला मुलगा नाही आहे, मुलं कमी आहे. हा, मुलं भरपूर कमी म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत. ज्यांच्याकडे आहेत टिकून तेच आहेत, नाहीतर त्या व्यतिरिक्त नाही आहेत. मग आता त्यासाठी की हे सगळं चालू आहे की प्रत्येकाला स्वतःचा माणूस भेटावं. म्हणजे बघा जेवढी जास्त, आता बघा सॉफ्टवेअर वगैरे इंजिनियर जास्त आहेत काय, तर ते शिकवले जातात जास्त. मग त्या हिशोबाने की जास्त माणसं वाढल्याने धंदा पण वाढत असतो.
आज पुण्याची लोकसंख्या नाही म्हणलं तर भरपूर आहे, पण डेकोरेशन वाले कमी आहेत. मग हे सगळं जेवढं काही चालू आहे ना, हे इव्हेंट वाल्यांसाठी आणि डेकोरेशन वाल्यांसाठी की त्यांना मॅनेजर्स भेटतात. आज भरपूर कमीत कमी 17-18 मुली जे आहेत ना, ते इव्हेंट वाल्यांकडे मॅनेजर म्हणून गेलेले आहेत. आपल्या इथे शिकून का? इथून गेलेले आहेत. आणि एकूण मुलं किती शिकले आतापर्यंत? आतापर्यंत एकूण एक 700-800 मुलं शिकले असतील. पण पुण्यामधले लईतले एक 300-400 पुण्यामधले असतील किंवा 300 बाकी मग कोल्हापूर, सातारा, सांगली भरपूर म्हणजे ऑल महाराष्ट्रामधले मुलं येतात आपल्या इथं. राहण्यासाठी रूम्स वगैरे पण आहेत त्यांच्यासाठी. तुम्हीच केलेले आहेत? आपल्याकडनंच आहेत सगळे. अरे वा, असं पण आहे. मग कॉम्पिटिशन हे वाढत नाही, वरून काय होतं हेल्प होती एक प्रकारची. आता डेकोरेशन वाल्यांना कसं आहे, नॉर्मली जेवढे मुलं जास्त भेटणार तेवढे ते कामाचा फ्लो वाढवणार. बरोबर, असं होणार. मग जास्त काम वाढल्याने काय होणार की जास्त मुलं लागणार. मग मुलं जास्त लागतात, मग आपल्याकडून भेटतात. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक डेकोरेशनवाला हा मुलांना शिकवतच आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडनं मुलं सोडूनच गेलेले आहेत. पण ती सोडून गेलेली मुलं कधी त्यांची झाली का? त्यांना कधी बोललं का परत की माझ्याकडनं का ऑर्डर भेटेल, तू करशील का? तर ती मुलं नाही म्हणतात. का तर त्यांना एक राग असतो की आपण ह्याच्याकडनं, म्हणजे राग म्हणजे अशी गिल्टीनेस असते की मी ह्याच्याकडनं सोडून आलो, मी ह्याला कसं परत बोलू, बरोबर, ह्या टाइप मध्ये. पण आता असं होणार नाही, कारण आपल्या इथून जर मुलं शिकतायत तर मग ती त्यांना काम भेटणार. ह्यासाठी प्रत्येक डेकोरेशन वाल्यांना फोन करणार की आम्ही तुमच्यासाठी काम करू, आम्हाला कामाला ठेवा वगैरे, अशा टाइप मध्ये. मग ह्यामुळं जे मार्केट आहे ते कधीच तुटणार नाही. वरून एक हेल्प होते की प्रत्येक लोकांना, म्हणजे प्रत्येक हिथं जो शिकतोय ना त्याला प्रत्येक गोष्टीची प्राइस इतकी प्रॉपर शिकवली जाते की मार्केट कसं तोडाय नाही पाहिजे हे सगळं सांगितलं जातं. कसं तोडाय पाहिजे हे नाही, की एखादी गोष्ट जर 10 मध्ये करायची तर लईत लई तू 9 किंवा 8 मध्ये कर, पण तू 5-4 मध्ये नाही केली करू. का तर दुसऱ्या डेकोरेशन वाल्यांच्या पोटावर पाय पडेल असं केल्याने. मग हे इथं मेन शिकवलं जातं. ही अकॅडमीच त्यासाठी उभा आहे की सगळ्यांना सगळं बरोबर परफेक्ट शिकता आलं पाहिजे, त्यानंतर त्यांना समजलं पाहिजे, अशासाठी. बरोबर आहे. विकी दादा, थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही इतकी चांगली माहिती दिली. म्हणजे पुणेच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या आपल्या मुलांना फायदा होईल. आणि कुणालाही काही शिकायचं असेल म्हणजे आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल, तर दादांचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तुमचं हँडल तुम्ही सांगून द्या कोणतं? प्रो इव्हेंट्स अकॅडमी असं हँडल आहे आपलं इंस्टाग्रामचं. त्या व्यतिरिक्त तुम्ही 9075659526 या नंबरवर कॉल वगैरे करू शकता. तुम्हाला बरोबर सगळी माहिती भेटून जाईल. इंस्टाग्रामवर मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला परफेक्ट असं माहिती भेटेल. किंवा मग डायरेक्ट तुम्ही गुगलला जाऊन आपली वेबसाईट सर्च केली proeventsacademy.com तरी पण फ्रंट ह्यालाच आपली वेबसाईट येते. त्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. आणि त्याच्यावरूनच जर कुणाला इव्हेंट जरी म्हणजे करायचं आहे, माझ्या घरी जर बर्थडे कुणाचा, तर मी तिथून त्या नंबरवरून पण होऊन जाईल आणि अकॅडमीसाठी पण हा नंबर यूज होऊ शकतो. हो चालते. धन्यवाद दादा, थँक्यू सो मच.